राज्य सरकारने जी अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणलेली आहे, या कर्जमाफी योजनेमध्ये 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये लाभ मिळणार आहे। ही आनंदाची गोष्ट आहे। सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलेलं आहे। परंतु रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या कर्जमाफी योजनेमध्ये प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात ते शेतकरी कर्ज भरण्यासाठी पै पाहुण्याकडून किंवा सावकाराकडून व्याजानं पैसे आणत असतात आणि ते कर्ज भरत असतात। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांचा हा गुन्हा आहे का रेग्युलर कर्ज भरणं? त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकारने जे 50,000 रुपयाचं अनुदान डिक्लेअर केलंय हे अनुदान खूप कमी आहे। त्यामुळे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ द्यावा, त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना महाराष्ट्रभर आहे। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान सरकारने तातडीनं द्यावं। दुसऱ्या बाजूला तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटलेले आहेत त्या सगळ्या लोकांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा ही आमची दुसरी मागणी आहे। आणि कागदपत्रांच्या चुकीमुळे, तांत्रिक त्रुटीमुळे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ देण्यात यावा। या 3 मागण्या सरकारनं आमच्या आहेत। सरकारनं वेळीच तातडीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांची आणि तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांची दखल घेतली नाही किंवा त्यांना कर्जमाफीमध्ये समाविष्ट केलं नाही तर रेग्युलर कर्ज भरणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रभर प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं राहणार आहे। आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांशी बोलतोय। सरकारला जर का या आंदोलनाला सामोरं जायचं नसेल किंवा शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोरं जायचं नसेल तर तातडीनं रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करावा आणि कर्जमाफी योजनेतल्या पुन्हा 2 अटी काढून त्यांना 2 लाख रुपयाचा लाभ द्यावा अशी सरकारकडे आमची मागणी आहे। कर्जमाफीच्या याद्या जाहीर होऊ लागल्यामुळे ज्यांचं कर्जमाफीच्या यादीत नाव आलेलं आहे त्यांच्यामध्ये आनंदाची आणि समाधानाची भावना आहे। मात्र दुसऱ्या बाजूला ज्यांनी अत्यंत काटकसर करून प्रामाणिकपणाने कर्जाची परतफेड केली त्या 23,63,000 शेतकऱ्यांमध्ये मात्र आपण कर्ज फेडलं म्हणजे चूक केली का, पाप केली का अशी अत्यंत संतापाची भावना आहे। कर्जमाफीचं श्रेय देत असताना सत्ताधारी आमदार माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी अटी शर्ती शिथिल करण्याची भूमिका घेतली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं। मग आता हे सत्ताधारी पक्षाचे आमदार नियमित कर्जदारांचं गाऱ्हाणं घेऊन मुख्यमंत्र्यांकडे का जात नाही असा सवाल नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये आहे। नियमित कर्जदार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला ही लढाई पुढे न्यायची आहे। त्यामुळे चला आपण एक मोहीम सुरू करू, सत्ताधारी आमदारांकडे जाऊया आणि आमचं म्हणणं देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्ही आता का घेऊन जात नाही, आम्ही नियमित कर्ज फेडलं म्हणजे चूक केली का, अशा प्रकारचं आव्हान या सत्ताधारी आमदारांना करूया। जोरदार मोहीम करूया, वेगवेगळ्या सत्ताधारी आमदारांना निवेदन देऊया, तोंडी सांगूया। त्या निवेदन दिल्याचे किंवा तोंडी सांगितल्याचे जे काही व्हिडिओज असतील, फोटो असतील ते व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा सर्वत्र टाकून एक जोरदार मोहीम, आम्ही नियमित कर्ज भरलं म्हणजे पाप केलं नाही, आम्हाला सुद्धा 2 लाखापर्यंत दिलासा द्या, अशा प्रकारची मोहीम महाराष्ट्रामध्ये सुरू करूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही 2 लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ द्या अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केलेली आहे। कारण आम्ही पाप करत आहोत का? नियमित आम्ही कर्ज फेड करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रत्यक्ष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे व या योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। पण हे अनुदान कमी असून त्यांनाही 2 लाख रुपयांची कर्जमाफीचा लाभ द्यावी अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे। याची दखल सरकारने घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल अशी इशारा देखील देण्यात आलेला आहे। कारण नियमित कर्जदारांवर अन्याय, 2 लाख अनुदान द्या अशी माननीय रविकांत तुपकर यांनी देखील मागणी केलेली आहे। कारण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय चालणार नाही। कुठूनही जे काही पैशांची जुळवाजुळव करून शेतकरी बांधव कर्ज भरतात व त्यांच्यावरतीच हे अन्याय होत असलेले दिसून येत आहे। ज्या शेतकऱ्यांना 2019 मधील कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत, कर्जमाफी योजनेत लाभ मिळणार आहे। ही आनंदाची गोष्ट असून याबद्दल सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं आहे। पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर या कर्जमाफी योजनेत मोठा अन्याय झाला असल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे स्थापक रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। कारण खरंच शेतकरी बांधवांना आता एकत्रित येण्याची गरज आहे। कारण जे नियमित कर्ज भरतात कुठूनही पैशांचे ऍडजस्टमेंट करून पैसे भरतात व त्यांच्यावरतीच हे अन्याय दिसून येत आहे। कारण
जे नियमित कर्ज भरणारे त्यांना 50,000 फक्त प्रोत्साहन भर मिळत आहे व बाकीच्यांना पूर्णपणे 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी होत असलेले दिसून येतात. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात ते कर्ज भरण्यासाठी पे पाहुण्यांकडून अथवा सावकारांकडून व्याजाने पैसे आणत असतात. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने 50,000 रुपये अनुदान जाहीर केलं आहे. हे अनुदान खूप कमी आहे व त्यांची यादी देखील अजून जाहीर झालेली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखाच्या कर्जमाफीचे लाभ द्यावं, नाहीतर शेतकरी आंदोलन पुकारतील असे सुद्धा नेत्यांनी सांगितलेले आहे. त्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे व प्रत्येक शेतकरी आपल्याला कमेंट करून देखील सांगत आहे. तुमचं देखील असंच मत असेल तर नक्कीच आपल्याला कळवायचं आहे, कारण शेतकरी बांधवांना जे नियमित कर्ज भरतात त्यांना फक्त 50,000 रुपये देऊन चालणार नाही. त्यांना देखील ही मागणी पूर्ण करणे गरजेचं आहे. 2 लाख रुपये होणे गरजेचं असणार आहे. तुमचं मत काय आहे आपल्याला नक्कीच कळवायचं आहे. अशाच पुढील सरकारी अपडेटसाठी, शेतकरी अपडेटसाठी, कर्जमाफी अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा पेजला व चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.